स्वामी राम म्हणजे शंकर महाराज. हे शंकर महाराजांचीच त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे स्वामी राम, आणि तेच हा उपदेश करतात. तर मागच्या लेक्चरला तू बघितलं असेल, मी सांगितलं होतं की अंतरीचा मागोवा म्हणजे विचारांचं अवलोकन करायचं. बरोबर, विचारांचं अवलोकन म्हणजे आपण जसं मी मागच्या वेळेला सांगितलं तसं की गंगेच्या काठावरती आपण बसलेलो आहोत आणि तटस्थपणे गंगेचा फ्लो बघतोय की पाणी वाहते, पाणी वाहते, पाणी वाहते, त्या पाण्याकडे आपण पाहतोय. तर त्या पाण्याकडे आपण पाहतोय म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात एवढंच येतं की आपण त्या पाण्याच्या फ्लोशी तदाकार झालेला आहोत. त्याचा जो फ्लो चाललेला आहे त्याचा अशी लाट आली किंवा असा प्रवाह आला, आपण त्याच्यावर प्रवाह पुढे गेलो. विचारांना त्याच पद्धतीने ट्रीट करायचं. आपण फक्त असं समजायचं की मी ध्यानाला बसलो म्हणजे गंगेच्या तीरावर बसलो, माझ्या डोळ्यासमोर जे पाणी वाहते तेच विचार. त्या विचारांचं अवलोकन करायचं म्हणजे फक्त पाहायचं, त्यांना बायपास करायचं, अडकायचं काही नाही. मग त्या गंगेच्या पाण्याबरोबर काय काय वाहत येते. कधी कधी मृत शरीर पण वाहत येतं, त्याच्यात अडकायचं आहे का आपल्याला, किंवा ते तुझ्या डोळ्यासमोरून गेलं तर अगदी तिथपर्यंत जाईपर्यंत ते बघणार का, किंवा ते दिवे सोडतात गंगेवर, ते दिवे एकावे काळ देतात, आपल्याला बरं वाटतं, ते बघायला छान वाटतं बघायला. पण त्या दिव्यामध्ये मन अडकत नाही. याचं कारण आपल्याला माहिती असतं. कधीतरी त्या दिव्यामध्ये पाणी शिरलं तर त्या पाण्यामधनं तो दिवा खाली बुडणार आहे. हे आपल्याला जेवढं सत्य पटतं की नाही, त्या पद्धतीने आपण विचारांचं अवलोकन करत आहोत. आपण नेहमी समजा मी गंगेच्या काठी बसलो आणि गंगेचा पाण्याचा प्रवाह पाहतोय. तो प्रवाह म्हणजेच मनातले विचार. म्हणून अंतरीच्या मागोवा या पुस्तकामध्ये सतत सांगितले, मनाचं अवलोकन करा, विचारांचं अवलोकन करा. मनच विचार उत्पन्न करत असतं नाना तऱ्हेचे, म्हणून मग त्याचं अवलोकन करायचं असतं. म्हणजे त्याच्याकडे तटस्थपणे पाहायचं. तुम्ही जर तटस्थपणे नाही पाहिलं तर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून जाणार, आणि मग तो जो गुंता असतो मनाचा त्याच्यामध्ये ध्यान तुमचं लागणारच नाही. हे ध्यान लागायला हवं असेल तर त्याचं अवलोकन करता येणं महत्वाचं आहे. एक दिवस असं लक्षात येईल तुझ्या की गंगेच्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो स्टँडस्टिल झालेला, म्हणजे गंगा एखाद्या फ्रोझन अशा, म्हणजे आपण काय म्हणतो हिमनगासारखी झाली, तिथे त्याला मोशनच नाही, काही मुवमेंट नाही, काही नाही, काही नाही. त्याच्या पद्धतीचे विचार झाले की मन शांत होत. मग ते मन शांत झालं की मग ध्यान किती सुंदर लागतं ते तुझ्या लक्षात येईल. ज्याला म्हणतात अंतरीचा मागोवा. माई काय आणखी कोणाला विचारायचा प्रश्न असेल तर विचार. ध्यान करतो पण ते मागं जातच काय चाललं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला विचारांनी फार त्रास होतो. खूप त्रास होतो. एक साधं उदाहरण देतो. मी पनीर ह्याच्या गावी गेलो होतो. त्यावेळेला त्याचे वडील, त्याचे 2 काका असे, त्यांचा मी फोटो पाहिला होता त्यांच्या गावच्या घरात. तो मला आता या ध्यानामध्ये कळलं की ते हे जे वडील आहेत, हां, हे ते 2-3 भाऊ आहेत. म्हणजे मी तिथे पोचलो होतो. म्हणजे हे ध्यान म्हटलं ना तर हे किती वर्षाची गोष्ट आहे बघा. पण मी त्या म्हणजे ऑलरेडी सगळं विसरलो होतं. पण मी ध्यानाला आता बसल्यानंतर मी आता मला ते आठवतं. अच्छा, म्हणजे तुम्ही आता त्यांच्या वडिलां पूर्वजांपर्यंत पोहोचलात थोडक्यात. मग आता तुम्हाला एक सांगतो की जे मगाशी मी विपश्यनेचं उदाहरण दिलं की श्वास आतमध्ये गेला, श्वास बाहेर आला, सोहम सोहम. आपण सारखी सोहम साधना नकळत करत असतो. तुम्ही एक करा, तुम्हाला याच्यातनं सुटका पाहिजे असेल तर तुम्ही ध्यानाच्या वेळेला श्वासावर लक्ष देता. श्वास आला, श्वास गेला, मनाला तो चाळा लावून दिला. आपण म्युझिक का लावतो की मनाला तो चाळा मिळतो की ते काय आता पुढचा सूर काय येणार. आणि सूर म्हणजे पार्वती आहे आणि तार आणि लय म्हणजे शिव आहे. आपण एवढं लक्षात ठेवा. ते कानावर आल्यानंतर मन आपोआप शांत होतं. पण तुमचं जर तसं शांत होत नसेल तर तुम्ही 2 पर्याय करू शकता. एक असं
अगदी लाईट असं म्युझिक लावायचं की ते मनाला शांती देईल आणि ध्यानाला बसायचं. ते कंटिन्युअस 1 तास चालेल याची खबरदारी आपण घ्यायची नाही. पण नाही तर तुम्ही एवढंच करा की श्वास आला आणि श्वास गेला, फक्त तुमचं मनाचं कॉन्सन्ट्रेशन इथे करा, नाकाच्या नळाजवळ, की तिथे तुम्ही एखाद्या पारेकऱ्यासारखं बसायचं. आला की नाही, गेला की नाही, आला की नाही, गेला. या पद्धतीने जेव्हा तुम्ही श्वासावरती कॉन्सन्ट्रेशन कराल त्यावेळेला तुमच्या विचारांचा फ्लो आपोआप कमी कमी व्हायला सुरुवातीला साधणार नाही. एक 8-10 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर हे साधतं. आणि मग जेव्हा ते साधलं जाईल ना त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की आपला केऑस किती कमी झाला. आणखीन एक तुम्हाला सांगतो की तुमच्या स्वभावाचा कल सांगतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नको तितके इन्व्हॉल्व होतो, बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना उलझे हुए रहते, तो लोकरीचा गुंडा कसा असतो की तो गुंतला की जो सुटत नाही, पण जो सहज गुंडाळला तर ते धागा घेतला की संपूर्ण गुंडा म्हणजे तो गुंडा सुटतो. तुमच्या मनामधला जो लोकरीचा गुंडा आहे त्याची इतकं काही गुंतवणूक झाली नाही, गुंतवण झाली नाही. तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुमचं काय म्हणतात त्याला कॉन्सन्ट्रेशन करायला बघता ना, म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात, म्हणजे साध्या साध्या घरातल्या सुद्धा गोष्टी असतील की लोक म्हणजे तुम्ही कशाला लक्ष देता या सगळ्या गोष्टींमध्ये. आम्ही आहोत ना, म्हणजे आम्ही आहोत म्हणजे जे निर्णय तुमच्याकडनं अपेक्षित नाही, ज्या निर्णयामध्ये तुम्ही लक्ष देणं अपेक्षित नाही ज्या कामामध्ये, तिथे सुद्धा तुम्ही तुमचं लक्ष लावता. याला व्यावहारिक भाषेत काय म्हणतात, हा माणूस सगळ्यात डोकं घालतो. तर ते करू नका. मी तुमच्यावर टीका करत नाहीये, पण तुमच्या स्वभावाचा हा कल आहे प्रत्येक ठिकाणी. तर तो जो मुद्दा आहे स्वभावाचा तो सोडवायचा असेल तर तुमच्या मनाला हे काम द्यावं लागेल. तुम्हाला हा जॉब आहे मनाला दिलेला, आणि तो वर्क फ्रॉम होम सारखा जॉब आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एकदा लॉग इन केलं की लॉग आउट कधी करायचं तुमच्या हातात नाही. तसाच पद्धतीचा हा जॉब आहे मनाला दिलेला की तुम्ही ध्यान करताना डोळे मिटले की इथे लक्ष केंद्रित करायचं समजा. काही वेळेला ध्यानामध्ये इथे लक्ष आपोआप केंद्रित होतं, पण तुम्हाला तिथे लक्ष का केंद्रित करायचं तर विचारांचा गुंता कमी करायचा आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणं तुम्ही स्वप्रयत्नाने कमी करा. ते कमी केलं तर तुम्हाला त्याचा लाभच आहे, फायदा होईल. ही जाहीररित्या मी तुमची शाळा नाही घेते, पण मी तुम्हाला हे तुमचे ड्रॉबॅक सांगतो काय आहे. पण हे तुम्ही थोडंसं पटवून घ्या स्वतःच्या मनाला की नाही मला सगळीकडे मला लक्ष देण्याची काही गरज नाही. म्हणजे त्याच्यातलं एक आपण म्हणतो व्यवहारातलं उदाहरण बघायचं म्हटलं तर मुकेश अंबानींनी ठरवलं की तो चेअरमन आहे ना रिलायन्सचा याच्यामध्ये, तर मी स्वीपरनी नीट झाडलंय की नाही रिलायन्सचा आवार, हे जर मुकेश अंबानी बघायला लागला तर चालेल का? नाही चालणार ना. त्याच्यासाठी त्यांनी टीम तयार केली ना खालपर्यंत, म्हणजे टॉप पासून ते तळापर्यंत ती टीम त्याच्यासाठी काम करते. तुम्ही तेवढंच करा. तुम्ही क्रीम मध्ये राहा, खालच्या लेवलला जाऊ नका. काही सगळ्यामध्ये लक्ष घालावं. ते लक्ष घातलं तर तुमच्या मनामध्ये आपोआप तो गुंता तयार होतो. तुमच्या नकळत तुमची स्ट्रेस लेवल वाढते आणि ते सगळं तुम्हाला ध्यानामध्ये डिस्ट्रॅक्शन निर्माण करते. किती वेळ करा ध्यान तुम्ही, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होणार नाही. मी शेवटी कंटाळून तुम्ही उठता, बरोबर आहे की बस नाही मला आता करायचं, कारण ते थांबतच नाही. डोक्यामधलं रसायन, ते रसायन थांबवण्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा अवलंब करावा लागेल. मनाला ही कमांड द्यावी लागेल की बाबा रे किती तुला सिक्युरिटी गार्ड म्हणून बसायचे, श्वास मोजायचे फक्त आत मोजायचे पण नाही तर लोक मोजतात 1, 2, 3, 4, 100 असं नाही मोजायचं. आला गेला एवढंच लक्ष ठेवायचं. तुमचा आपोआप ध्यान लागायला सुरुवात होईल. 8 दिवस लागेल, 15 दिवस लागेल, महिन्याभरात रिझल्ट नक्की मिळेल. आणि ध्यानाची व्याप्ती, तुम्ही किती वेळ ध्यान करता साधारणपणे? खूप प्रयत्न करतो. आता मी आता 20 मिनिटाचे म्हणालो, 20 मिनिटं मला म्हणजे 20 मिनिटं फार मोठी वाटते. हा, याचं कारण आहे शरीराला काही ऍक्टिव्हिटीज नाही आहे ना त्याच्यामध्ये. शरीराला नाही पण मनाला जबरदस्त ऍक्टिव्हिटी आहे, म्हणून ते फार मोठं वाटतं. आता तुम्ही सांगितलं डोळे उघडायचे, डोळे बंद करायचे.
एवढीच एक डोक्यामध्ये असं सर मग मनाला ती कमांड द्यायची असते, डोळे उघडायचे नाही, डोळे घट्ट मिटून ठेवायचे, काय वाटेल ते होऊ दे. म्हणजे अर्थक्वेक झाला तरी मी डोळे उघडणार नाही. हे जेव्हा तुम्ही ठरवाल ना त्यावेळेला तुमच्या असे लक्षात येईल की आपण कुठपर्यंत तरी कुठेतरी 4 पावलं व्यवस्थित टाकू शकतो. हे तुम्ही करा आणि हा स्व अभ्यास आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जेव्हा स्वतःहून डेव्हलपमेंट करा, होमवर्क कराल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की येस मला साधतंय बरं का. व 1 तासामध्ये तुम्हाला कदाचित 10 मिनिटं ध्यान लागेल, उरलेली 50 मिनिटं तुम्हाला सुरुवातीला केव्हाच लागेल. पण स्वतःवर पथ्य लागून घ्यायचं की 1 तास झाल्याशिवाय मी डोळे उघडणार नाही. व त्याच्यासाठी तुम्ही पाहिजे तर गजर लावा. मोबाईलचा गजर नका लावू फारसं, कारण व्हायब्रेशन्स असतात मोबाईलचे, त्याला सॅटेलाईट व्हायब्रेशन्स. त्याच्यापेक्षा आपलं साधं गजराचं घड्याळ साधं त्याचा 1 तासाचा गजर लावा. पण लोक काय करतात की 1 तासाचा गजर लावल्यानंतर कंटाळा आला ध्यानामध्ये की ते असं हळूच बसतात. घड्याळाकडे हळू किती वाजले आणि हे पण एकदा बघितलं ना की 2-2, 3-3 मिनिटांनी तुम्हाला अशी सवय लागते ते बघायची. हे करायचं नाही म्हणून ते डोळे घट्ट मिटायचे. तो गजर केव्हाही वाजव, तुम्हाला असं वाटेल अरे बापरे अजून कसं वाजत नाही, कारण तो विचार येतोच म्हणा अजून कसा वाजत नाही. मग तो वाजत नाही पण तो 1 तासानेच वाजणार आहे. म्हणजे त्याचं काम तो करतोय पण तुमचं काम तुम्ही करत नाही असं त्याच्यामध्ये होतं. मग मनाला सांगायचं की बाबा रे हे बघा मन नावाचा कुठलाही अवयव बरोबर. आपण आपल्या हाताला सांगू शकत नाही हे बाबा रे तुला इथे मी ठेवणार आहे तर इथेच बसायचं. हाताला नाही सांगू शकत, कमांड करून हात आपला हलणारच आहे इकडून तिकडे. पण मनाला आपण कमांड देऊ शकतो कारण तो अवयव नाहीये. तुम्ही बोटांना कमांड द्या की हालायचं नाहीये म्हणून, दुसऱ्या क्षणाला बोटा हलतील, कारण ते ऍक्सेप्ट करण्यासारखे त्याच्यामध्ये चैतन्य नाही, मनामध्ये चैतन्य आहे. आणि मनातलं जे चैतन्य आहे ते तुमचं ऐकतं, त्याला जर कमांड दिल्या तर. आणि म्हणून मन नावाच्या कुत्र्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी द्यावी लागते, म्हणून त्याला ती विपश्यनेची आनापान साधना तुम्हाला मी सांगितली. मी प्रत्येकाला ते सांगत नाही, पण ज्यांना ज्यांना ते जमत नाही की ज्यांना ज्यांना ती आनापान साधना करावीशी वाटते. आनापान साधना म्हणजे फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं. त्यांनी जर तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये येणार असेल, मन शांत होणार असेल तर तुम्ही जरूर त्याचा अवलंब करावा, म्हणजे तुम्हाला त्याचा लाभ होईल त्या ज्ञानाचा. सोपं आहे, तुमची केस काय अवघड नाही आहे, पण तुम्ही ती कॉम्प्लिकेटेड करून शकतो. ठीक आहे, कोणाला काय विचारायचं आणखी? मी जेव्हा ध्यानाला बसतो बऱ्याच वेळा असं बाकीमध्ये असा इलेक्ट्रिकचा कसा करंट फील होतो आपला, तर त्याचा काय अर्थ होतो? काय नाही, पाठीच्या कण्यामधनं सुषुम्नेमधनं जो प्राणशक्तीचा फ्लो आहे तो तुम्हाला धक्के देतो आतमध्ये. याचं कारण असतं सुषुम्ना जन्मोजन्मीच्या कर्मांनी ब्लॉक झालेली असते. सुषुम्नेचं कार्य काय असतं की इडा आणि पिंगला या ज्या 2 नाड्या आहेत ज्या आपल्या शरीरामध्ये प्राणवायू किंवा प्राणशक्ती किंवा चैतन्य खेळवतात, त्या सुषुम्नेच्या खाली आलेल्या असतात आणि त्यांच्याकडनं आलेला फ्लो सुषुम्नेमध्ये ढकलतात. सुषुम्नेचं कार्य काय आहे की तो इडा आणि पिंगळेमधनं आलेला जो प्राणवायू आहे, प्राणशक्ती आहे, चैतन्य आहे, त्याला म्हणतो आपण चित्तशक्ती आहे, ती इथपर्यंत टाळूपर्यंत पोहोचवतो. कारण सुषुम्ना ही पाठीच्या कण्यात असते, माकड हाडापासून पाठीच्या कण्यात. तर हे जेव्हा आपल्याकडे असतं आणि तुमच्यामध्ये कसं आहे, जर कर्मांचा काही ऱ्हास झाला असेल, तुमच्या कर्मांचा थोडाफार कुठे ऱ्हास झाला असेल पूर्वपुण्याईमुळे, तर त्या सुषुम्नेमध्ये ती प्राणशक्ती फुफाटत आतमध्ये घुसते, झटके देते ती चक्रांना, त्यामुळे तुम्हाला करंट लागण्यासारखं अनुभव येतो. ती उत्तम गती आहे ध्यानामध्ये. त्याच्यावर जास्ती कॉन्सन्ट्रेट करायला जाऊ नका की आता मला चमकणार, म्हणजे आता मला ते करंट बसणार आहे का. अपेक्षा रहित ध्यान करावं. करंट बसला बसू दे, शरीर थरथरलं थरथरू दे, बॉडी हलते काही काही जणांची ध्यानामध्ये हलू दे,
ही चांगली लक्षणं आहेत त्याच्यामध्ये. याचाच अर्थ तुमचं ध्यान व्यवस्थित लागतंय, लागायला सुरुवात झालेली आहे. त्याचा निरंतर अभ्यास करत आहे. आणि जर का तुम्हाला 1 तासानंतर डोळे उघडावेसे वाटले नाही तर अजिबात उघडू नका डोळे. ती जेवढी वेळ पुढे त्या ध्यानाला न्यावीशी वाटेल त्या पद्धतीने ध्यानच तुमच्याकडनं ती वेळ वाढवत नाही. आणि मग एका क्षणी असं होईल की आपोआप तुमचे डोळे उघडतील. ध्यानात आपोआप डोळे उघडल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मला आता डोळे तर उघडले आपोआप, मी स्वतःहून नाही उघडले, आपोआप उघडले, पण मला इथून उठावंसच वाटत नाही त्या जागेवर. इतकं त्या ध्यानाने शरीराला जडावस्था येते. आणि ती जडावस्था पंचपक्वान्नाचं जेवण जेवून 4 तास झोप काढल्यानंतरची जी जडावस्था असते तशी नसते. ही हॅपनिंग जडावस्था असते. ती सुस्ती असते, ही जडावस्था हॅपनिंग असते. हा अध्यात्मातला करंट आहे. त्या करंटचं जर तुम्हाला अनुभव येत असेल तर यू आर लकी असं मी म्हणेन. कीप इट अप आणि डेव्हलप असं म्हणेन. कोणाला काय बोला. हा बोल. बाईक करंट म्हटलं तसंच कधी असा एक पॉज येतो आणि झटका बसतो आपल्याला. आणि म्हणजे ते भंग होतं. म्हणजे जे काय चाललेलं असतं ते तेवढा जो पॉज असतो तो डिस्टर्ब होतो. ते कशामुळे होतो किंवा तो एक्सटेंड कसा होईल किंवा काय असं हे पॉज मध्ये ध्यान भंग होतं का काय होतं? नाही जेव्हा आपण शरीर हलतं ढाण आणि आपण परत त्या भानावर येतो. हो हो. तो जो भानावर न राहण्याचा काळ आहे तो कसा वाढू तो शकतो? तुमच्या इच्छेने वाढू शकत नाही. तो त्या ध्यानाच्या मध्ये जी देवता तुमच्यासाठी काम करते. देवता मी हा शब्द का वापरतो कारण शक्ती कार्यरत असते त्यावेळेला. शिव इथे तटस्थ असतो, शक्ती कार्यरत असते संपूर्ण शरीरामध्ये. तर ती शक्ती ज्या वेळेला तुम्हाला झटका देते किंवा बॉडी हलवते तुमची त्यावेळेला तुम्ही एक लक्षात ठेवावं की त्या शक्तीचं कार्य बरोबर चाललेलं आहे. आणि ते जे तुम्हाला अनुभूती येते ती एक्सटेंड करणं तुमच्या हातात नाही. तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, ध्यानाचा कालावधी एक्सटेंड करा. मग काही जण म्हणतात आम्ही सकाळी 1 तास बसतो, संध्याकाळी 1 तास बसलो तर चालेल का? अति उत्तम. काही जण म्हणतात 1 तास आम्ही दिवसभरात डिवाइड केला तर चालेल का? 10 मिनिटं 10 मिनिटं 10 मिनिटं असं अतिशय वाईट. कारण ते काय गोळ्या घ्यायच्या नाही आहेत तासातासाने ना तुम्हाला कुठल्या तरी येतात. तर त्याच्यापेक्षा तुम्ही 1 तास सलग बसत जा. 1 तास संध्याकाळी बसावं तर संध्याकाळी तसंही अचानक होतं. त्यांनी जे सांगितलं ना जो करंट बसतो त्याच्या एक्झॅक्ट पुढची ही अवस्था आहे की ती बॉडी हलते. या बॉडीला जो शक्तीचा जो संचरण आहे ते काही वेळेला सहन होतं. हो हो हो. आणि हरवणं हीच तर ध्यानाची काय म्हणतात परिसीमा आहे त्याच्यामध्ये. आणि ते हरवणं जेव्हा वाढतं तेव्हा त्याला समाधी अवस्था म्हणतात. मग ते हरवणं काही वर्षभर पुरतं सुद्धा असतं. म्हणजे काही वर्षांपुरतीच समाधी लागते, काहींची 5 मिनिटासाठी लागते. त्याच्यात सगळं सुधबुध खोप आहे असं होतं. चांगली गोष्ट. अजून कोणाला काही प्रश्न विचारचे? समाधी खूप जास्त काळ लागली तर प्रॉब्लेम येईल. समाधी जास्ती काळ लागली तर प्रॉब्लेम येणार नाही. समाधीतनं तुम्हाला उठवणारा तुमचा गुरु तिथे आहे, हजर लागतो. तो जर नसेल तर तुम्ही कायमच समाधी नाही. कल्पांत झाले तरी तुम्ही म्हणणार की मी समाधी नाही. म्हणून समाधी ही कधी ऐकलं, कारण समाधी ही कधी सुद्धा गुरुच्या अस्तित्वाशिवाय लावता येत नाही. गुरुच्या इच्छेविरुद्ध लावता येत नाही. गुरुचं तेव्हा अस्तित्व असेल, गुरु हजर असतील तिथे, तर ते देहधारी असो किंवा देह सोडलेले गुरु असो, की त्यांच्या पूर्णत्वाशिवाय समाधी लावता येत नाही. आपापल्या
आपल्या तंत्राने आपण समाधी लावायचं तंत्र डेव्हलप करू शकत नाही. तुम्ही ध्यान किती डेव्हलप करू शकता. ध्यानामध्ये ती विसर पडलेली अवस्था तुम्ही किती वेळ अनुभवू शकता. पण समाधी ही फार वरची गोष्ट आहे. आणि कुठलेही योगशास्त्राचे टीचर असो, कुंडलिनी जागृती करून देणारे असो, किंवा आणखीन काही कुठले तुमच्या औरा तपासणारे असो, ते कधीही तुम्हाला समाधीबद्दल कधी काही सांगत नाही, कारण त्यांनाच माहिती नसतं. समाधी ही नेहमी आपल्या गुरुतत्वाच्या समोर बसूनच, पण ती मी समाधी लावतो म्हणून कधी समाधी लागत नाही, मी ध्यान करतो म्हणून कधी ध्यान होत नाही. सहज ध्यान हे सहज बसल्याशिवाय होत. काय कोणाला विचारायचं काही? सहज कधी करता येतं का ते टायमिंग पाळावं? नाही, सहज ध्यान कधीही करता येतं, पण बाकीचे जे ध्यान आहेत, म्हणजे संवहन ध्यान, मागच्या वेळेला मी संवहन ध्यान शिकवत होतो. तर संवहन ध्यानाला तुम्ही नव्हतात, पण संवहन ध्यानाला पेअर लागते, कोणीतरी तुमच्याबरोबर ध्यान करावं लागतं. आणि त्या संवहन ध्यानामध्ये तुम्ही असं बसायचं असतं आणि दुसऱ्यांनी तुमच्या या दोन्ही हातावर असे हात ठेवायचे असतात, एक असा आणि एक असा. ह्याच्यामध्ये काय होतं, पूर्ण वर्तुळ तयार होतं आणि तुमच्यातली पॉझिटिव्हिटी आणि त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी याचं सर्कल सुरू होतं. तर ते संवहन ध्यान आहे, त्याला ठराविक वेळ पाळावी. कारण काय आहे, दुसऱ्याच्या कलाने आपण चालत असतो, पण त्याच्या आपल्या कलाने तो चालत असतो. मग इथे नवरा बायकोचं ध्यान करणार असतील, संवहन ध्यान ते फार उत्तम. आई मुलगा करणार असतील, फार उत्तम. वडील मुलगा करणार असतील, फार उत्तम. दोन मित्र करणार असतील, घनिष्ठ मित्र, फार उत्तम. पण ते ध्यान संवहन ध्यान हे ध्यान म्हणूनच करावं, मजेचा खेळ म्हणून करू नये. चला करून बघूया काय होतं, ते असल्या करून काय होत. पण सहज ध्यान तुम्हाला केव्हाही करता येईल. पाळणं जर कठीण असेल तर ज्या वेळेला तुम्हाला वेळ असेल एक मात्रेचा, त्या वेळेला बसावं. हो, चालू शकतो. आपल्याला ध्यान करणं महत्वाचं आहे का वेळ पाळणं महत्वाचं आहे? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग वेळ मला होत नाही, मी आज 12 वाजता बसले तर उद्या मला रात्री 12 वाजता वेळ मिळाला, तर आता कसं ध्यान करायचं म्हणून ध्यान करायचंच नाही, ही पळवाट झाली. आपल्याला कुठल्याही 24 मात्रातली एक मात्रा काढता आलीच पाहिजे. आज मोदींच्या शपथविधीला एबीपी माझाने जाहीर केलंय की ब्रेक नसलेले शपथविधी म्हणून तुम्हाला दाखवणार आहे, मध्ये जाहिरात नाही, काही नाही, काय नाही. मग आता तो 1 तास चालला तर आपण तो 1 तास बघणार होत ना, 7:30 ते 8:30 किंवा 7:15 ते 8:15. मग असं आपण ध्यानाच्या बाबतीत का नाही करत? पिक्चर बघतो 3-3 तास, 2-2 तास, किंवा शॉर्ट फिल्म बघतो आहे, त्याच्यामध्ये कसं फुल कॉन्सन्ट्रेशन असतं. कारण विषय काय आहे तो उलगडत जातो. ध्यानामध्ये विषयच काही नसतो, ध्यानामध्ये डोळे मिटणे हाच विषय. असा नियम नाही, ध्यान करण्याचं हा नियम आहे, बाकी काय. एनी टाइम यू कॅन डू इट. ध्यान म्हणलं जर मला म्हणायचं की आपण समजा प्रवासात केलं तर उत्तम. प्रवासात केलं तर एकतर कसं आहे, बाहेर काय चाललंय दिसत नाही, शेजारी कोण बसलाय दिसत नाही, समोरचा काय खातोय आणि काय बोलतोय ते दिसत नाही. माझं शेड्यूल असं आहे की मी सकाळी 4 वाजता येतो, बरं, ऑफिसला निघतो, सायन किंवा दादर ते कळवा, एवढा जो मधला जो काळ असतो तो माझ्याकडे असतो. तर त्याच्यावर खाली झोप नसल्या कारणाने आपण मोबाईलवरच असतो. हो, मग त्याच्याऐवजी मोबाईल स्विच ऑफ करावा आणि तेवढ्या वेळामध्ये ध्यान करावं. आणि सवयीने तुमचं बॉडी क्लॉक तुम्हाला सांगतो दादर आलाय का सायन आलाय. आपण जाग येते दादर चुकून झोप जरी लागली ना तरी आपल्याला तेवढ्या वेळात बरोबर जाग येते. हो, येते. तुम्ही विटीला जात नाही एवढं नक्की. 100%. हां, मग त्याचा ते युटिलाइज करा ना तो वेळ. जेवढा वेळ आपल्याला मिळेल तेवढा युटिलाइज करायला शिका. तर त्याच्यामुळे तुम्हाला आपोआप सवय होईल ध्यानाची. कुठल्याही प्रवासामध्ये सगळ्यात सोपं ध्यान कुठे होतं? विमान प्रवासामध्ये. तुम्हाला मी सांगतो, त्या सतत फ्लाईंग करत असतात, त्यामुळे त्यांना ते सहज शक्य आहे.
आणि एक तर त्या अंतराळात असतात, बरोबर आहे. आणि अंतराळात आपण ध्यानाच्या अवस्थेत जाऊ शकतो, ते आपोआप जात आहे. त्यांना कोणतरी घेऊन जातं ते पुष्पक विमान तुमच्याकडे. मग अंतराळामध्ये त्या सुंदर ध्यान लागतं, ते ध्यान करावं. मग ती एअर होस्टेस काय आणून देते, काय विचारते, काय मॅडम, ते काहीच नको. मग ते झोपेच्या ऐवजी ध्यान करावं. तुम्हाला तर केवढी सुंदर मोका आहे अंतराळातलं ध्यान. दादा मला एक विचारायचं आहे, तुम्ही आज आम्हाला ध्यानाचं शिकवलंय, खरं सांगितलंय. माझ्याकडून काय लगेच एका तासाचं सांगता येत नाही. आज जसं 20 मिनिटाचं केलं तसं 20-20 मिनिटं वाढत 30 मिनिटं 40 मिनिटं आणि 1 तास असं केलं तर चालेल का? करा चालेल. कारण पहिली पहिलं होणार, एका तासाचं होणार नाही लगेच हे सांगू शकत नाही मी, व्यवस्थित होईल का नाही म्हणून त्यांनी क्लिअर पण केलं. मी सांगू का तुम्हाला, सिक्सर मारण्यात खरी मजा आहे. मारणार, सिक्सर मार, बॅट उचलणार, हे पण करणार. पण एक विचारलं, आता आपण प्लेट खेळायला लागलो तर लोक म्हणतात ना, असं काय टुकू खेळतोय. अरे साधी मॅच लागली वर्ल्ड कपची तरी 4 जण त्याच्यामध्ये कितीतरी मोठं तत्वज्ञान सांगतात, पण ते स्वतः जातात का खेळायला तिथे, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही 20-20 मिनिटाचं करायचं तर करा, फक्त मग एक दिवस एवढं लक्षात ठेवा की आपल्याला एक दिवस 1 तासापर्यंत जायचं. पण 1 तासापर्यंत जायला 2 वर्ष लागू नका लवकर महिना 2 महिने खूप झाले. आवड सवय काही म्हणत त्याला, फक्त ध्यानाकडनं काही अपेक्षा करू कुठलीच नाही. मला महाराज सापडतील का, सापडतील, पण त्या अपेक्षेने ध्यानाला कधी बसेल. ते एवढंच म्हणतील बाबा देर आहे दुरुस्त आहे, एवढंच म्हणतील मला, बाकी काही नाही. बोला काय तुम्हाला काय म्हणायचं. ज्ञानाचा अर्थ वर्तमानात राहणं, याचं कारण असं आहे, ज्ञानामध्ये भविष्याचा विचार करत नाही आपण, आणि भूतकाळात रमायचं नाही हे ठरवलेलं असतं. म्हणून तर अंतरीचा मागवा अवलोकन करायचं असतं. आपण जास्ती करून भूतकाळाच्या गंगेमध्ये डुबक्या मारत असतो, असं झालं तसं झालं हे झालं. भविष्यकाळ कोणाला माहितीच नसतो, आत्ता काय होणार आहे माहिती नाही. मग त्याची चित्र रंगवण्यापेक्षा आपण सतत तटस्थपणे अवलोकन करत राहणं, यालाच तर आपण वर्तमानात राहणं म्हणतो. म्हणून तर गायडेड मेडिटेशन हल्ली प्रकार निघाले सोशल मीडियावर. गायडेड मेडिटेशन काय आहे की ते तुम्हाला एक काहीतरी कमांड देत असतात आणि काही जण सांगतात तुम्ही शवासनात झोपा, आणि मग ते गायडेड मेडिटेशन तुम्ही हेडफोन लावून ऐका. अक्षरशः प्रयोग करायचा असेल तर करून बघ. त्याच्यामध्ये जी महातंद्री लागते, त्याच्यानंतर काही घरातली माणसं म्हणतात कसली तंद्री लागते, घोराख्यान चालू झालं होतं घोरतो. पण ते गायडेड मेडिटेशन जे असतं ना, ते तुमच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करतं. आणि त्याच्यासाठी फक्त आणि फक्त निसर्गामध्ये जे नैसर्गिक संगीत आहे, त्या संगीताचा आधार घेऊन त्या पद्धतीची नोटेशन्स बनवून त्या पद्धतीचं म्युझिक बनवलेलं आहे. आजकाल खूप आहे, त्याचा आधार घ्यावा. पण काही वेळेला काय होतं की अनेक लोक म्हणतात की ते हेडफोन लावल्याशिवाय आम्हाला ध्यान करताच येत, म्हणजे तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून राहायला लागला. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमचा कॉन्शियसनेस म्हणजे जागरूकता होता, अवेअरनेस याचा अर्थ असा नाही आहे की म्हणजे करण्यासारखं तिथं भुंगा पोखरतोय मांडी तरी गुरूंना काहीतरी त्रास होईल म्हणून त्यांनी हुकाच केलं नाही, असला अवेअरनेस कामाचा नाही. याचं कारण असं आहे, आपण कर्ण बनू शकत नाही आणि आपले गुरु परशुराम असू शकत नाही. मग आपणच आपले जर गुरु असायचं लक्षात घेतलं, आपणच आपले गुरु म्हटलं आणि आपणच आपला शिष्य म्हटलं, तर गुरुला काय आवडतं आणि शिष्याला काय आवडतं याची चिकित्सा करण्यापेक्षा दोघांची समसमा सांगड घातली आणि त्या पद्धतीने ध्यान केलं, मी जशी प्रोसेस सांगितली, तेव्हा तुम्ही नित्य वर्तमानातच राहणार. म्हणजे ते अवलोकन फक्त गंगेचंच आहे. गंगेचा फ्लो वाहतोय सतत, त्या फ्लोवरती लक्ष ठेवल्यानंतर तुला असं लक्षात येतं ना, मी मगाशी सांगितलं पाणी कुठून आलं आणि कुठे गेलं हे लक्षात येत नाही, फक्त मधल्या त्या जागेवरती लक्ष राहतं, म्हणजेच वर्तमानात लक्ष राहतं. एवढं जरी केलं तरी खूप काय विचार कुठून येतात काय. आणि एक लक्षात घ्यायचं, आपला
आपण नेहमी ठरवायचं, हे मनाला सांगायचं, ही सुरुवात आहे. मी याच्या आधी काय केलं ते मला माहित नाही, पण ही जी सुरुवात आहे ना, त्या सुरुवातीमध्येच मला पुढे पुढे प्रगती करायची, पुढे पुढे जायचं, पुढे पुढे साध्य करायचं. तर वर्तमानात जगणं सोपं आहे. अवघड काही नाही.